कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणुकीचा प्रचाराचा टप्पा आहे तो अंतिम स्वरूपात आलेला आहे आणि आपण पाहायला गेलं तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत होत असताना तिसरी आघाडी आणि प्रामुख्याने जनस्वराज्य पक्ष हा महायुतीतून बाहेर पडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आणि आपल्यासोबत जनस्वराज्य पक्षाचे जे नेते आहेत ते कुठेतरी या कोल्हापूर शहरात प्रचाराच्या निमित्तानं गप्पा गोष्टी करताना दिसत आहेत, कार्यकर्त्यांसोबत चहा पे चर्चा करताना दिसत आहेत. समित दादा, काय सांगाल? एकंदरीतच महायुतीतून बाहेर पडून ही कोल्हापूरची निवडणूक लढवत आहे, काय सांगाल? आम्ही सातत्याने एकच सांगतोय की आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कधी नाही ते भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिवसेना शिंदे गट या तिघांची मिळून त्या ठिकाणी युती झाल्यामुळे आम्हाला आणि आरपीआय आठवले गटाला समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत. तर आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्रपणे बाहेर पडलो आणि ज्या जागा तुटपट जे आम्हाला देणार होत्या त्या आम्हाला नको होत्या, त्यामुळे आम्ही आमचं स्वतंत्रपणे चांगले उमेदवार आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आणि आम्ही त्या ठिकाणी हा लढवण्याचा निर्णय घेतला. मी गेले अनेक दिवस कोल्हापूर शहरामध्ये विविध प्रभागांमध्ये आमचे जे 29 जनस्वराज्याचे आणि 2 आरपीआयचे असे आणि पीआयपीचे असे 32 उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध प्रभागात त्या ठिकाणी फिरत असतो. तर त्यावेळेला मला लक्षात येतं की कशा पद्धतीचं एक चांगलं वातावरण ह्या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे. आता सर्वच कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी आणि नागरिकांचं हे पारंपरिक पद्धतीचं मतदान सोडून नवीन काही गोष्टी कशा करता येतील याचा एक त्या ठिकाणी ओढा आम्हाला दिसला आणि जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या या आघाडीला नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं यश या महापालिकेच्या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळेल यामध्ये मला कुठलीही अडचण वाटत. खरं पाहायला गेलं तर सांगलीमध्ये भाजप सोबत मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे, कोल्हापुरात मात्र विरोधात आहे. काय एकूण म्हणजे ही परिस्थिती? आता जरी असं आहे त्याचं की आपण राज्यात जर बघितलं तर अनेक ठिकाणी काही ठिकाणी एमआयएम बरोबर महायुतीतल्या काही पक्षांची त्या ठिकाणी युती झाली. इतकी तर वाईट परिस्थिती आमची नाही आहे. आम्ही इथं भारतीय जनता पार्टी मधल्या असणाऱ्याच घटक पक्षांनी मिळून एक आपली आघाडी केली. आम्ही असो, तुमच्या आरपीआय आठवले गट असो, सांगलीमध्ये तर आम्ही मैत्रीपूर्ण ठेवले, भारतीय जनता पार्टी बरोबर आहोत. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या चांगल्या अशी परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि तिथल्या तात्कालिक परिस्थितीनुसार आम्ही केली. आता आपण जर सांगलीत बघितलं काही ठिकाणी काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी अजितदादा गट त्या ठिकाणी हा बरोबर आहे. अशा अनेक त्या ठिकाणी गोष्टी घडलेल्या आहेत राजकीय दृष्ट्या. तर तशा पद्धतीचं आमचं जे आत्ताची परिस्थितीमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित प्रचार करून कोणत्याही जे महायुतीचा त्या ठिकाणी धर्म आणि कोणतीही परिस्थितीत एकमेकावर वरच्या स्तरावर काय चाललंय आपण बघतोय. पण आम्ही छोटे पक्ष असून आमचा मोठा भाऊ भारतीय जनता पार्टी असल्यामुळे आम्ही कधी कोणावर टीका केलेली नाहीये आणि कुठल्याही टीकेला आम्ही विरोधकांच्या सोडून इतर आमच्या अंतर्गत पक्षात ना त्यांनी आमच्यावर केलं ना आम्ही त्यांच्यावर केलं. त्यामुळे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चांगली निवडणूक चालू आहे. मात्र महायुतीतून बाहेर पडून लढत असताना काँग्रेसच्या नेत्यांकडून आरोप होतोय की भाजपची बी टीम जनस्वराज्य पक्ष आहे. काय वस्तुस्थिती ऐकून या कशा गोष्टी? त्या राजकीय आरोप आहेत ते. त्याला कालच्या या जाहीरनामाच्या प्रकाशनाच्या वेळेला पक्ष अध्यक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर आमदार विनय सावकर साहेबांनी उत्तर दिलेलं आहे. आणि मी एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगेल की 16 तारखेचा निकाल लागल्यानंतर सगळ्यांनाच कळेल कोणती ए टीम कोणती बी टीम आणि त्यांच्या बी टीम काय आम्ही लवकरच जाहीर करू. खरं पाहायला गेलं तर कोल्हापूर महानगरपालिका ही जनस्वराज्य पक्षासाठी नवीन आहे. 2009 ची असेल किंवा त्या अगोदरची असेल जनस्वराज्य सातत्यानं झालेली आहे. मात्र ही निवडणूक लढत असताना कुठेतरी शिवसेना आणि भाजप या ठिकाणी प्रबळ दिसते. काय चॅलेंज असणार आहे स्वराज्य पक्षापुढे यांच्या समोर टक्कर देणं? नाही, आता एक त्यामध्ये आमच्या कालच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी फार परखडपणे मांडलेल्या आहेत. रस्त्यांचा प्रश्न प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडला. त्याचबरोबर केएमटी हे सातत्याने तोट्यामध्ये चालणार जे आपलं एसटीच आहे. तर त्यासाठी एक जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून एक वेगळा विचार त्या ठिकाणी आम्ही आज व्यक्त करतोय की ही बस इलेक्ट्रिफिकेशन केली पाहिजे. जसं अन्य राज्यांमध्ये कर्नाटकात झाले, तमिळनाडूमध्ये झाले, तेलंगणा चालू आहे. तर त्यामध्ये अशी त्यांचा प्रक्रिया आहे की ते आपल्याला बसेसचं इलेक्ट्रिफिकेशन करून देतात. जो पेट्रोल डिझेलचा दर आहे, जो त्याचा असणार आपला खर्च आहे, तो आपण त्या ठिकाणी त्यांना हप्ता म्हणून देतो. म्हणजे त्याचं जे
रिपेमेंट म्हणून आपण देतो आणि त्याचं ब्रेक थ्रू काय तर ठरवतात ते 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष क्वांटिटीवर आणि खर्चावरती डिपेंडंट. वेअर रिपेअरची जबाबदारी त्यांची असते, मेंटेनन्सची जबाबदारी त्यांची असते. इलेक्ट्रिकला तसंही काय मेंटेनन्स बॅटरी आणि टायर सोडून नाही. तो मात्र तो त्या माध्यमातून करून केएमटी कधी नव्हती ते प्लस मध्ये आणता येईल आपल्याला. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामध्ये आता मी काल त्या ठिकाणी जोशीनगर मध्ये गेलो, त्यामध्ये संभाजीनगर बस स्टँड जवळ बघितलं. त्याचं अतिशय एक भयभीत वातावरण आहे आणि एक अतिशय दहशतीच्या वातावरणामध्ये हा सगळा तिथला प्रभाग हा सातत्यानं आहे. निवडणूक असो नसो तर त्या ठिकाणी एक पोलीस आउटपोस्ट मंजुरी करणं आवश्यक आहे. अशा महापालिकेशी निगडीत सुडीत अनेक गोष्टी आहेत ज्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या आहेत. नागरिकांच्या त्या अडचणी आहेत. आजच्या काळामध्ये जुना काळ गेला की गटर, रस्ता आणि दिवा हे 3 गोष्टी महापालिकेकडनं अपेक्षित असणं, त्याच्यापेक्षा आज खूप पुढे गेलेलो आहोत आपण. लहान मुलांसाठी खेळाची क्रीडांगणं असतील, त्याबरोबर पार्क्स असतील, वयस्कर लोकांसाठी अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या या महापालिकेच्या माध्यमातून होणं आवश्यक आहे, ज्या राज्य शासनाचं त्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्यामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असला आणि एनडीए मधला घटक पक्ष असल्यामुळे त्याला एक विशेष महत्व प्राप्त आहे. राज्यामधल्या बजेटमध्ये त्याला एक स्पेशल तरतूद आहे. तर सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याचा आम्हाला नक्कीच फायदा ह्या येणाऱ्या काळामध्ये होईल यात मला काय अडचण वाटत. दादा, एक महत्वाचा प्रश्न. अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राला माहिती आहे की समित कदम हे मुख्यमंत्र्यांच्या सर्वाधिक जवळचे आहेत. असं असताना कोल्हापुरात मात्र हे वेगवेगळं लढतात. जवळचं असणं एक घटक पक्षाचा अध्यक्ष, एक वैचारिक आमची बैठक बरोबर आहे, पण राजकीय परिस्थितीनुसार आज कित्येक चांगले उमेदवार हे आम्हाला मिळू शकले ह्या तिघांचं एकत्र अलायन्स आल्यामुळे. त्यामुळे अलायन्स जर ह्यांचं नसतं झालं तर निश्चितच आम्हाला जनस्वराज्य शक्ती पक्षाला त्यांनी सामावून घेतलं असतं. काय वेळेला ते राज्याचे मुख्यमंत्री अपरिहार्यता असते की सगळ्यांना ते सॅटिस्फाय करू शकत नाही. त्यामुळं आम्ही आमची राजकीय भूमिका राज्यामध्ये, केंद्रामध्ये आणि सगळीकडे हे भारतीय जनता पार्टी बरोबरच आहोत. फक्त स्थानिक पातळीवरती आता नगरपालिकेमध्ये तुम्ही बघितलं, पन्हाळा, मलकापूर असेल, गडिंग्लज असेल आणि वडगाव असेल, ह्या ठिकाणी आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीच्या बरोबर एकत्रितपणे आम्ही सीट शेअरिंग करून केलं. नगराध्यक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी आमचा होता, त्यांच्या काही ठिकाणी तिथं आमचा पाठिंबा होता. अशा पद्धतीनं चांगल्या सीट्स आमच्या 30-32 सीट्स नगरपालिकेच्या निवडणूक झाल्या. महापालिकेमध्ये आज ही भूमिका आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही चर्चा करून त्या ठिकाणी चांगल्या सीट्स आम्ही मागतोय. ते आम्हाला मिळालं तर एक चांगल्या पद्धतीचं वातावरण होईल आणि एक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक खूप चांगल्या पद्धतीचं आम्हाला त्या ठिकाणी यश मिळेल. त्यामध्ये मला ती मात्र शंका वाटत नाही. त्यामुळे शेवटचा प्रश्न. प्रचाराला केवळ 24 तास राहिलेले आहेत. या प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना जनस्वराज एकूण 27 जागांवर लढतंय. 29 जागांवर लढतंय. काय विश्वास वाटतोय? किती उमेदवार विजयी होतील? खास जसं सावकर साहेबांनी आम्ही सगळ्यांनी पहिल्या प्रेस कॉन्फरन्सला आमचा विचार व्यक्त केला, मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सगळ्यांना हे सांगू इच्छितो, कोल्हापूरच्या जनतेचा जो आम्हाला मिळालेला प्रतिसाद आहे हा अभूतपूर्व आहे आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीच्या रॅली आज त्या ठिकाणी आमच्या जरग हे उमेदवार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये मी रॅली केली. त्यानंतर खाडेंच्या मतदारसंघामध्ये मी रॅली केली. काल त्या ठिकाणी आज आता पिटीकरांच्या त्या मतदारसंघामध्ये मी रॅली केली. अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी किंग मेकर ठरेल. त्यामुळं मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की येणाऱ्या महापालिकेमध्ये ज्या सत्तेच्या चाव्या असतील त्या जनस्वराज्य शक्ती पक्षाकडे निश्चितपणे असतील आणि आरपीआय कडे असतील. ह्यामध्ये कोणतीही शंका आपल्या मनात बाळगू नका. 16 तारखेला आपण यावरती पुनश्च एकदा चाय पे चर्चेवर नक्की चर्चा करू. धन्यवाद सुमित दादा. एकूणच जर महापालिकेची लढत ही जर पाहिली तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेच्या चाव्या या जनस्वराज्य पक्षाकडे राहतील अशा पद्धतीचा दावा जो आहे तो समित कदम यांनी केलेला आहे. कोल्हापूर सरकारनामासाठी राहुल गडकर.